नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं नागपूर विभागाकरता नागपूर वनपथकाचं जे वेळापत्रक आहे ग्राउंडसाठीचं, रनिंगसाठीचं त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर वेबसाईटवर जाल, तर तुम्हाला इथं काय करेल की मेल आणि फिमेलसाठी काय करेल की ही प्रसिद्धीपत्रक भेटून जाणार आहे. आता इथं जर तुम्ही जाल तुम्ही आता इथं जाल तुम्ही, इथं मुलांची यादी दिसणार आहे. लक्षात घ्या मुलांसाठी यादी दिसणार आहे आणि दुसरी जी नोटीस आहे त्याच्यामध्ये फक्त मुलींसाठी यादी आहे. तर या दोन्ही यादी आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे, कधी जायचं आहे, सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता ही यादी आहे. सगळ्यात पहिले मुलांची गोष्ट करूयात आपण. तर बघा, की हे जे असणार आहे रनिंग, ते होणार आहे 21 पासून होणार आहे ते 25 तारखेपर्यंत. म्हणजे 21, 22, 23, 24, 25 टोटल 5 दिवस रनिंग होणार आहे ही. आणि त्याच्यानंतर महिलांसाठी 3 किलोमीटर असणार आहे. त्यासाठी बघा 21 तारखेला सीरियल नंबर 1 ते 400 असणार आहेत. आणि त्याच्यानंतरनं हे जे ठिकाण असणार आहे महिलांसाठी, ते मौजा, कुलकुनी, लुपिन चौक, मिहान आणि नागपूर म्हणजे मिहान नागपूर इथं असणार आहे. तुम्ही जर स्कॅन केलं तुम्ही तर तुम्हाला ह्या ट्रॅक वरती घेऊन जाणार आहे. आता 22 तारखेला काय मुलींचं हे राहणार आहे 22 तारखेला 2401 ते 4800 क्रमांकपर्यंत. त्याच्यानंतर 23 तारखेला 4801 ते 7200 क्रमांक. त्याच्यानंतरनं अ, चो 24 तारखेला 7201 ते 7000 सॉरी 9600. त्याच्यानंतर 25 तारखेला पाहाल तर 9601 ते 11246 एवढे उमेदवार असणार आहे. तर टोटल महिला आहेत त्या 11246 एवढे उमेदवार असणार आहे. ही यादी आहे महिलांसाठी. तर हे यादीमध्ये जर बघाल तुम्ही यात सीरियल नंबर आहेत. आता 22 तारखेला सकाळी 6:45 वाजता 7:45 काय करायचं की जायचं आहे यांनी. ओके. आता यांचा जर बघा सकाळी 6:45चा आहे. त्याच्यानंतरनं दुपारी नाही आहे लक्षात ठेवा. जर तुम्ही जर शेड्यूल बघाल, तर यांनी दुपारी 3 वाजता ठेवलेलं आहे. 3 वाजता ऊन असतं ॲक्चुअली. त्याच्यानंतर बघा तर 10:45 वाजता आहे. एक आता 9:15 वाजता एक आहे. 10:45, 10:45 प्रत्येक 1-1 तासाची शिफ्ट आहे असं वाटत आहे. 1-1 तासाला 1-1 आहे. 1-1 तासाला असणार आहे त्या आणि त्याच्यानंतर दुपारी 3 वाजता एक सुरू होणार आहे. 3, 4, 5 वाजता. ओके 3, 4, 5 एवढ्या शिफ्ट असणार आहेत. ओके. म्हणजे 7:45 त्याच्यानंतर 8:45, 9:15, 10:15, 11:15 या झाल्या 5 शिफ्ट आणि संध्याकाळी 3 शिफ्ट असणार आहेत. 3, 4, 5 ओके. तर टोटल 7 शिफ्ट आहेत प्रत्येक दिवशी. आता हे झालं मुलींच्या बाबतीत झालं. आता मुलांचं सांगेल मी मुलांच्या बाबत जर बघितलं, तर मुलांना 21 टोटल जर बघितलं तर 15,569 एवढे विद्यार्थी आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला हेच असणार आहे, की मौजे, तेलारा, वॉटर टँक रोड, मिहान इथेच असणार आहे हे. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला इथं जायचं आहे. आता बॅचच्या 1 तासापूर्वी तुम्हाला काय करायचं, की जायचं आहे तुम्हाला. ओके. बॅचच्या एका वेळापूर्वी. त्यासोबत तुम्हाला काय-काय घेऊन जायचं आहे, की ऑनलाईन परीक्षेचे मूळ हे करायचे प्रवेशाची मूळ प्रत लागेल. ओके. त्याच्यानंतरनं आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र जे काही असेल ते तुम्हाला लागणार आहे आणि तुम्हाला काय केलं, की विभागाने कागदपत्र तपासणीसाठी दिलेले मूळ प्रमाणपत्र हे तुम्हाला दिले जाणार हे गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या. म्हणजे तुम्हाला तिथे पात्र-अपात्रची जी यादी हे दिलं होतं सर्टिफिकेट ते तुम्हाला काय करायचे घेऊन जायचे. या 3 गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. आता मुलांसाठी पहिल्या दिवशी 1 ते 3200 विद्यार्थी असेल 3200. त्याच्यानंतर 22 तारखेला 3201 ते 6400 असणार आहे. त्याच्यानंतर 23 तारखेला बघाल तर 6,401 ते 9,600 असणार आहे. त्याच्यानंतर 24 तारखेला 9,601 ते 12,800 असणार आहे आणि 25 तारखेला 12,801 ते 15,569 या क्रमांकाने यात जायचं आहे. ओके. गोष्टी कोणकोणत्या द्यायच्या आहेत ते तुम्हाला सांगितलं. आता या यादीनुसार जायचं आहे. बघा शिफ्ट बघा 6:45 पहिली शिफ्ट आहे. 7:45 शिफ्ट एक आहे पहिली. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर 7:45 सेकंड शिफ्ट आहे. तर एका शिफ्टमध्ये जर पाहाल आपण आता कॅल्क्युलेट करून जर बघितलं, तर एका शिफ्टमध्ये 400 विद्यार्थी आहेत. एका शिफ्टमध्ये काय असणार आहे, की 400 विद्यार्थी एका शिफ्टमध्ये असणार आहे. प्रत्येक शिफ्टला 400 विद्यार्थी असणार आहे. 7:45 एक शिफ्ट आहे, सेकंड शिफ्ट. त्याच्यानंतरनं 9:45 एक आहे. बघा इथे 9:45 आहे. त्याच्यानंतर 10:45 असेल आणि 11:45 हे सकाळच्या शिफ्टमध्ये असणार आहे. 10:45 असणार आहे. 10:45 झाली ही. त्याच्यानंतरनं 11:45 असेल. ही 11:45 आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दुपारची शिफ्ट असणार. दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होणार आहे ते.
3 पासून सुरू असणार आहे. 3, 4 आणि 5. टोटल 7 शिफ्ट असणार आहे. ओके. बघू शकता. अशा शिफ्ट असणार आहे. तर मॉर्निंग शिफ्टला जास्त विद्यार्थी ठेवलेले आहेत. तुम्ही बघाल तर मॉर्निंग शिफ्टला जर पाहाल तुम्ही, तर जास्त विद्यार्थी 400-400 विद्यार्थी वगैरे ठेवलेले आहेत. तर हे याद्या तुम्हाला माझ्या Telegram चॅनलवरती ॲज इट इज भेटून जाणार आहेत. तर ही सगळी माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.